तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढावया सुख भक्त धर्म कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पारनाही तव गुणा, बैसोनी माझी आरसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. शरण शरण एकनाथा, 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 शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा संतांच्या विषयी एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करत असताना, त्यांचं वर्णन करत असताना, स्वतःच्या मनामध्ये जे भाव संतांच्या महात्म्यांच्या बाबतीमध्ये तुकोबारायांच्या प्रकट झालेले आहेत, त्याचा परिहार या अभंगातून तुकोबाराय देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक राजा होता आणि त्या राजाचा एक प्रधान होता. त्या प्रधानजींचं तो नेहमी ऐकायचा आणि प्रधानजी जे आहेत ते त्याला कायम सत्याचा मार्ग सांगायचे. चांगलं काय आहे, शास्त्र काय सांगतंय. मग शास्त्रानं असं सांगितलं की आज शास्त्र असं सांगतंय, आणि त्यांनी जर का राजाचं नुकसान जरी होत असेल तरी ते मान्य करायला राजाची तयारी असायची. एवढा तो शास्त्राचं पालन करणारा होता. ज्ञानोबाराय ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की शास्त्रानं सांगितलेलं ते करायचं, आणि राज्य जरी त्यागाची आज्ञा शास्त्रानं केली तर त्या राज्याच्या त्यागाची भावना जागृत झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं वागणंही असलं पाहिजे. त्या पद्धतीचं पालन हा राजा करायचा. एक दिवस शिकारीला तो गेला आणि शिकारीला गेल्याच्या नंतर
प्रधानजी त्याचे सैनिक हे पाण्यासाठी शोधाशोध करू लागले. पाणी कुठून मिळेल, कुठे गेल्यानंतर आमची तहान भागणार आहे, असा विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये आला तेव्हा झाडावर चढून कोणी बघितलं, कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं, 10 दिशांना त्यांनी सैनिक पाठवले, पण जवळपास कुठेतरी त्यांना असं पाण्याचं स्थान मिळेना की जिथे गेल्यानंतर आपल्याला तृप्ततेची अनुभूती येणार आहे. कुठल्या तरी एका सैनिकाला एक छोटंसं डबकं सापडलं. आता तहान लागली असल्यामुळे पाणी जवळ नसल्यामुळे जे आहे ते प्यायचं अशी भावना झाली आणि त्या डबक्यातलंच पाणी त्या सगळ्यांनी पिलं आणि तृप्ततेची अनुभूती घेतली. अंतःकरण तृप्त झालं आणि प्रधानजींनी एक सल्ला दिला. त्यांनी सांगितलं, महाराज, आपण राजे असून आपल्याला पाण्यासाठी एवढी वणवण करावी लागली आहे. एवढी वणवण करण्याचा प्रसंग बाकीच्यांवर येऊ नये यासाठी जर का आपण या ठिकाणी एक मोठं तळ तयार केलं तर लोकांना ते उपयोगी पडेल. राजेसाहेबांनी सांगितलं, बांधा. शब्द वापरला, बांधा. महाराज, त्याच्यासाठी काही पैसे लागतील, घ्या. बस, राजाचं काम संपलं, प्रधानजींचं काम सुरू झालं. प्रधानजींनी एक अतिशय सुंदर असं तळ त्या ठिकाणी तयार करून घेतलं. आता त्या तळ्यामध्ये जवळपास वर्षभर पाणी टिकेल एवढं पाणी त्याच्यामध्ये पडू लागलं, जमा होऊ लागलं. काही वर्षाच्या नंतर ते प्रधानजी गेले, वारले. त्याच्या काही दिवसाच्या नंतर तो राजाही मेला. आणि ते मेल्यानंतर जेव्हा चित्रगुप्त त्यांचा हिशोब लिहायला लागला तेव्हा राजा समोर उभा राहिला आणि राजाला त्यांनी सांगितलं, तुमचं स्थान हे वैकुंठामध्ये आहे. राजा म्हणू लागला, कशामुळे माझं वैकुंठामध्ये स्थान आहे मला कळत नाहीये. मी अनेक लोकांची हत्या केलेली आहे, राजधर्म पाळत असताना अनेक लोकांना दंडित पण केलेलं आहे, कधी कधी मी माझ्या अधिकाराचा गैरवापरही केलेला आहे आणि मी शास्त्र तंतोतंत पाळणार आहे. त्यामुळे शास्त्राप्रमाणे जी माझी गत असेल तेच मला तुम्ही दिलं पाहिजे. वैकुंठ हे माझं स्थान नाही, कारण मला माहिती आहे जीवनामध्ये मी किती पाप आणि किती पुण्य केलेलं आहे. राजा अतिशय सत्शील होता, जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही असा विचार करणार. सांगितलं, महाराज, तुमच्याकडनं एक फार मोठं पुण्य घडलेलं आहे आणि त्या पुण्याचा परिपाक म्हणून तुम्हाला वैकुंठामध्ये स्थान आहे. त्यांनी सांगितलं, काय घडलं माझ्याकडनं? तुम्ही एक तळ बांधलं आणि त्या तळ्याचं पाणी पिऊन अनेक पशुपक्षी, माणसं ही जिवंत राहिली आणि ती जिवंत राहण्याचं पुण्य हे तुम्हाला प्राप्त झालं आणि त्यामुळे तुम्हाला वैकुंठ. राजाने सांगितलं, मी फक्त बांधा आणि घ्या या 2 शब्दांव्यतिरिक्त तिसरा शब्द वापरला नाही. बांधा आणि घ्या ह्या 2 शब्दांच्या व्यतिरिक्त मी तिसरा शब्द वापरला नाही, तरी सुद्धा तुम्ही मला वैकुंठामध्ये स्थान देताय. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, अहो फार मोलाचे शब्द आहेत म्हटले, एकेका शब्दाचं महत्व फार आहे. तुम्ही घ्या आणि बांधा म्हणलात, त्यामध्ये किती मोठेपणा आहे हे तुम्हाला नंतर सांगतो, पण त्या तळ्याचा इतिहास जर सांगायचा झाला तर एका कावळ्यांनी सहज बसल्या बसल्या चोचीनं एक छोटंसं कुंड तयार केलं होतं म्हटले. आणि त्या कुंडामध्ये पाऊस पडला की काही तास पाणी राहायचं. तिथे एक डुक्कर आलं आणि ते आल्यानंतर त्यांनी तोंडानं ते पाणी असं फिरवलं आणि त्याचा एवढासा गोल तयार झाला. त्याच्यामध्ये आता 1 दिवस पाणी राहू लागलं म्हटले. तिथे एक रेडा आला काही दिवसानंतर, त्या रेड्यानं स्वतःच्या डोक्यानं तिथं ते खोल केलं आणि जवळपास 5 ते 6 दिवस पाणी साठेल अशा पद्धतीचा ते खोलगट त्यांनी तो भाग तयार केला जमिनीचा. त्यानंतर एक मत्त आणि मस्तावलेला हत्ती तिथे आला आणि त्यांनी स्वतःच्या हातानं, पायानं, सोंडेनं एवढं तयार केलं ते खड्डं की ज्यानं 5 ते 7 दिवसाचं पाणी त्याच्यामध्ये साठू लागलं, 10-15 दिवसाचं पाणी त्याच्यामध्ये साठू लागलं आणि ते साठलं होतं ना, ते तुम्हाला प्यायला मिळालं होतं. ते त्याचं पुण्य होतं म्हणून ते तुम्हाला प्यायला मिळालं होतं. तुम्ही या कुपाचा अतिशय मोठा व्यापक असा तलाव तयार केला आणि पशुपक्षी आदी सगळ्यांसाठी पाणपोई उघडली एक प्रकारे. त्यामुळे तुमची ही अवस्था आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल म्हटले राजेसाहेब, ज्या कावळ्यांनी ते छोटंसं कुंड केलं, तोही डुकरानं त्याला वाढवलं, तोही वैकुंठामध्ये गेला. ज्या रेड्यानं त्याला मोठं केलं तोही वैकुंठामध्ये गेला. ज्या हत्तीनं त्याला थोडं मोठं केलं तोही वैकुंठामध्ये गेला. ज्या बांधकामाच्या हाताने ते तलाव बांधला गेला तेही वैकुंठाला गेले. ज्या प्रधानजींनी तुम्हाला प्रस्ताव दिला तोही वैकुंठाला गेला. आणि घ्या हा एकच शब्द वापरल्यामुळे तुम्ही सुद्धा वैकुंठाला जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल.
त्याचा इथे संबंध काय? संबंध आहे या मंदिराच्या साठी ज्यांचे ज्यांचे हात लागलेत, ज्यांचे ज्यांचे डोके लागलेत, त्या सगळ्यांना परमात्म्याचं स्थान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसांनी या मंदिराचा विचार केला, अशा पद्धतीचा विचार असावा, अशा पद्धतीचं मंदिर असावं असा विचार केला, त्यांनाही वैकुंठ. ज्यांनी बांधकामासाठी साहित्य दिलं त्यांनाही वैकुंठ. ज्यांनी परमिशन दिल्या, परवानग्या दिल्या, त्यांनाही वैकुंठ. आणि इथे येऊन जे नित्य तुकोबारायांचं दर्शन करतात, त्यांच्या अभंगाचं वाचन करतात आणि तो आपल्या अंगामध्ये मुरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही वैकुंठ. विठ्ठल विठ्ठल हो. काही जण म्हणतील हे वैकुंठ वैकुंठ काय लावलंय. आमच्या संत महात्म्यांनी या वैकुंठाला काही जास्त महत्व दिलेलं नाही. किंबहुना देव देव करत असला, किंबहुना देवानं देव केलं तरी सुद्धा संत सज्जनी मांडिले दुकान, सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, सज्जनी मांडिले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे, आहा, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती फुकाच साठी. कोणी तयाकडे न पाहे रे, तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. तुकोबारायांचं हे कार्य, जी जी माणसं पुढे नेतात, जे सर्व माणसं, त्या सर्वांना ह्या भुक्ती आणि मुक्तीशी काहीही देणं घेणं नाही. नवजो म्हणती आम्ही वैकुंठा, जीही देखील पंढरी रे. पंढरी ज्यांनी बघितले त्यांना वैकुंठालाही जाण्याची इच्छा होणार नाही. परंतु या ठिकाणी जे कार्य झालेलं आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते आहे. या ठिकाणी भक्त निवासाचं बांधकाम झालेलं आहे. आपण अभंगाकडे जाणार आहोत, पण ह्या मंदिराचं वेगळेपण माझ्या दृष्टीने काय हे सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. या ठिकाणी भक्त निवासाचंही बांधकाम झालेलं आहे आणि त्या भक्त निवासाला समर्थ रामदास स्वामींचं नाव देण्यात आलेलं आहे. गुरुकुल साधक आश्रम, त्या गुरुकुलाला समर्थ रामदास स्वामींचं नाव देण्यात आलेलं आहे. महाराजांचं हे अतिशय मोठं पाऊल आहे, लक्षात ठेवा. ज्या कालखंडामध्ये बघा, पूर्वीचा कालखंड असा होता की शैव आणि वैष्णवामध्ये वाद होता, तो आपल्या वारकरी संप्रदायाने मिटवून टाकला. शैव वैष्णव बाजूला पडले आणि रामदासी आणि वारकरी एकमेकांसमोर आले. खरं म्हणजे रामदासी संप्रदाय हा एक स्वतंत्र संप्रदाय असा कुठलेही स्थापन केल्याचा उल्लेख समर्थांनी केलेला नाही. केला असेल तर तो माझ्या वाचनात नाही. समर्थ रामदासांचं जे रामायण आहे, किंबहुना समर्थ रामदासांचं जे सगळंच्या सगळं तत्वज्ञान आहे, वाङ्मय आहे, या सगळ्या वाङ्मयाचा विचार केला तर त्याला आपल्या वारकरी संप्रदायाचाच पाया आहे. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रभाव समर्थ रामदास स्वामींवर जेवढा पडला तेवढा इतर कुठल्याही संतांचा पडला नाही. जी संकल्पना आज जगभर रामदासी सांप्रदायिक लोक आनंद वनभुवन ही संकल्पना समर्थ रामदास स्वामींची आहे, ती आनंद वनभुवनाची संकल्पना ही एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आधी बघायला मिळते. अभ्यासकांनी एकनाथ महाराजांच्या तत्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी काही निष्कर्ष त्याचे काढले आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांच्याकडून आलेलं जे तत्वज्ञान आहे ते नाथ महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं. महाराज तुम्ही उभा राहिलात खाली.
ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांचं जे तत्वज्ञान आहे ते नाथ महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं. नाथ महाराजांचं भागवत हे तुकोबारायांनी डोक्यावर घेतलं, तर नाथ महाराजांचं भावार्थ रामायण हे रामदास स्वामींनी डोक्यावर घेतलं. अशा प्रकारचा अभ्यासकांचा अभ्यास आणि त्यांचा उल्लेख केलेला आहे. शरण शरण एकनाथ या अभंगाचा विचार केला तर तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. तुकोबारायांनी 108 पारायण भंडारा डोंगरावरती एकनाथी भागवताची केलेली आहेत. हे संस्कार ज्ञानोबारायांच्या ज्या काही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत त्याच्यासारख्याच ओव्या आपल्याला नाथ भागवतामध्ये बघायला सापडतात. तुम्ही म्हणाल हे कॉपी पेस्ट आहे का? नाही. आजच्या काळाचा विचार केला कोणीही म्हणेल कॉपी पेस्ट नाही. ही विचाराची एकता आहे. एकनाथ महाराजांच्या अभंगांचा आणि तुकोबारायांच्या अभंगाचा अभ्यास जर आपण साथोसाथ केला तर इतकी साम्यस्थळ आपल्याला बघायला सापडतील की कदाचित कोणी असंही म्हणेल की कॉपी पेस्ट नाही. ही विचाराची साम्यता आहे. संतांचा विचार एकसारखा असल्यामुळे तो वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. रामदासी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याच्या एकीकरणाचं काम देहूमधून होतंय यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट नाही. विठ्ठल विठ्ठल संतांनी केलेल्या कार्याकडे बघून, त्यांच्या कृपाळूपणाकडे बघून, त्यांच्या दयाळूपणाकडे बघून तुकोबाराय मनामध्ये विचार करू लागले काय संतांचं जीवन आहे. अगदी माय बाप जे करू शकत नाहीत ते करण्याची ताकद संत महात्म्यांच्या मध्ये आहे. बाप न करी ऐसी माय अशा प्रकारचं कृपादान संत महात्मे आम्हाला देत असतात. त्यांच्यातून उतराई होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असा विचार तुकोबारायांच्या मनामध्ये निर्माण झाला. मी आधी सांगितलं तुकोबाराय हे शब्द प्रभू, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असे म्हणणारे तुकोबाराय, पण जेव्हा संतांच्या बाबतीमध्ये बोलायला जातात काय वाणू आता न पुरे वाणी, 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 मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी. काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे. आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे. काय वाणू आता न पुरे हे वाणी. संतांनी एवढं मोठं उपकार आमच्यावरती करून ठेवलेले आहेत की आमच्याकडे त्यांच्याबद्दल त्यांच्या संबंधानं सांगण्यासाठी शब्दच शिल्लक राहिलेले नाहीत. हे तुकोबाराय बोलतायत. मोठ्या माणसाचा हा मोठेपणा असतो की जे ते स्वतःकडे नम्रता घेत असतात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आम्हाला थोडंसं बोलता येऊ लागलं की अभिमान वाढला. तिला मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. अभिमान होऊ देता कामा नये. एक संत दुसऱ्या संतांबद्दल आदरभाव व्यक्त करतो याच्यामध्येच वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची व्यापकता आहे. मला काय सांगायचंय ते बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल. आजचा एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराबद्दल चांगलं बोलत नाही, लक्षात ठेवा. तुकोबाराय हे संतांच्या बाबतीमध्ये बोलतात. तुकोबाराय नामदेवरायांचं वर्णन करतात. तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. तुकोबाराय नाथ महाराजांचं वर्णन करतात. तुकोबाराय त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या सगळ्या संतांचं वर्णन करतात.
याच्यामध्ये त्यांची नम्रता आणि मोठेपणा आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या आई बापाच्या जागेवरती संतांना मानतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माय बापा कृपावंत, तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. 2005चे दिवस आठवत आहेत. स्वानंद खनिवासीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना 4थ्या वर्षाला कीर्तनाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेला नामवंत कीर्तनकार ही समोर बसलेले असतात आणि त्यांच्यासमोर बोलायचं असतं. फरक एवढाच आहे, तिथे बसलेले असतं, तिथे उभे आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय वारकरी संप्रदायाची मुलुख मैदानी तोफ आदरणीय श्री बंडा तात्या कराडकर, आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जो मोठा सप्ताह झाला, त्याही वेळी ही महात्म्य माझ्या कीर्तनाला उभी होती. प्रश्न असा पडतो की मोठी माणसं जेव्हा समोर असतात तेव्हा त्यांच्या समोर काय बोलायचं. जेव्हा संस्थेमध्ये आम्ही होतो तेव्हा बंडा तात्यांचं कीर्तन असलं तर आम्ही मागे उभं राहायचो टाळ घेऊन. एक शिस्त आहे, एक पगडा वारकरी संप्रदायावर त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याहीमुळे आज त्यांच्या समोर खरं म्हणजे काठाचं धोतर घातले महाराज. क्षमा मागतो. मोठी माणसं आहेत. मी आधीच सांगितलं, नम्र झाला भूता तेने कोण दिले अनंत. मोठा माणूस कोण आहे? जो स्वतःकडे नम्रता घेतो तो मोठा असतो. आपल्याला सर्वांना कल्पना, यांच्या सगळ्यांबद्दल मला सांगण्याची गरजच नाही, सगळ्या महाराष्ट्राला ही सगळी माणसं किती मोठी आहेत हे माहिती आहे. पण असं असून सुद्धा माझ्यासारख्या एखाद्या लहानग्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहतात, हा खरं म्हणजे माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत,
तुकोबाराय सांगतात, परिहार देताना संतांच्या समोर तुकोबाराय सांगतात, तुम्ही संतमाय बाप. वास्तविक बघता आई ही स्त्री असते आणि वडील हे पुरुष असतात. असं असताना तुकोबाराय संतांच्या ठिकाणी आई आणि बाप एकत्र बोलतायत. दुसरी गोष्ट, स्वतःचे आई बाप हयात असताना संत महात्मे संतांना आई बाप म्हणतात. त्याचं कारण असं आहे, परमार्थामध्ये विश्वास ठेवण्याची जागा जी आहे ती वेद आहे आणि संसारामध्ये विश्वास ठेवण्याची जागा ही आई आहे. व्यवहारामध्ये सर्वसामान्य जीवनामध्ये विश्वास ठेवण्याची जागा आई आहे आणि परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये वेदावरती आपली निष्ठा आणि तो सांगेल ते आपण ऐकत असतो, त्याच्यावरती आपला विश्वास आहे. पण संतांच्याकडे जर आपण बघितलं तर ह्या दोन्हीही गोष्टी आहेत. एखादी आई आहे आणि त्या आईचं लेकरू आजारी असेल तर तिला आपल्या मुलाबद्दल कळवळा आहे, पण कशानं याचा रोग बरा होणार याचं ज्ञान नाही. ती डॉक्टरांच्याकडे जाते, डॉक्टर नेहमीप्रमाणे बाकीच्या रुग्णांना ज्याप्रमाणे तपासतात त्याप्रमाणे त्याही मुलाला तपासतो, पैसे घेतो, औषध लिहून देतो, झालं काम. त्याला त्याची तळमळ नाही की ह्या बालकाचं बरं व्हावं, ही तळमळ नाही, पण ज्ञान आहे. तीच परिस्थिती, वेदाकडे ज्ञान आहे पण त्याच्याकडे कळवळा नाही. वेद अत्यंत कृपणू झाला किंवा तो तिही वर्णाचे कानी लागला. नाथ महाराज म्हणतात, हे वेदाचे न्यून, तो फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांच्याच गळाला लागला, बाकीच्यांना स्त्री आणि शूद्रांशी त्यांना अबोला धरला. नाथ महाराज सांगतात, हे वेदाचे न्यून, तो भलाही ज्ञानी आहे पण त्याच्याकडे सगळ्यांच्या विषयी कळवळा नाही, त्याच्याकडे ज्ञान नाही. संतांचा विचार करा, संतांच्याकडे वेदाचं ज्ञानही आहे आणि आईचा कळवळाही आहे. म्हणजे आईचं लेकरू आजारी असावं आणि लेकराचा बाप डॉक्टर असावा, या सगळ्या गोष्टी त्यावेळी घडतात. तुम्ही संतमाय बाप, स्वतःच्या आई बापा व्यतिरिक्त दुसऱ्याला कोणीतरी आई बाप म्हणतंय, ही खरोखर म्हणजे आश्चर्याची बाब आहे. पण हा दोष पत्करून तुकोबाराय सांगतात, तुम्ही संतमाय बाप कृपावंत. आता शास्त्रामध्ये 5 आई आणि 5 बाप सांगितल्या गेलेल्या आहेत. जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचेते पितरस्मृताः. प्रत्येकाला, जीवनामध्ये आलेल्या प्रत्येकाला 5 बाप असतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये 13व्या अध्यायामध्ये विस्तृत त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणता बाप कशासाठी असतो, कोणाला कशासाठी बाप मानायचं, नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. जनिता, ज्यानं जन्म दिला, जनिताच उपनेताच, ज्यानं उपनयन केलं, यस्तु विद्यां प्रयच्छति, ज्यानं आपल्याला विद्यादान केलं. अन्नदाता, अन्नदान ज्यांनी आपल्याला केलं, ज्याच्या अन्नावरती आपण जगलो. भयत्राता, आणि भयापासून सोडवणारा. आता या ठिकाणी भयापासून सोडवणारा जो आहे ते म्हणजे संत आहे. कारण या संसार चक्रामध्ये जन्म मरणाचं दुःख आहे आणि ह्या दुःखापासून दूर जाणं हे प्रत्येकाला अपेक्षित असताना तिकडे जाणं भाग असतं, कारण आपले पापपुण्य असतात, कारण आपलं प्रारब्ध असतं. मग या संसाराच्या भयापासून दूर करणारं कोण जर असेल तर ते संत महात्मे आहेत. म्हणून या ठिकाणी 5 बापांमध्ये या बापाचा उल्लेख आहे. 5वा बाप हे संत आहेत. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैवच पत्नी माता स्वमाता च पंचेता मातर स्मृताः. राजपत्नी, राजाची बायको ही आई आहे. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैवच, मित्राची बायको ही सुद्धा आई आहे. पत्नी माता, स्वतःच्या बायकोची आई ही सुद्धा आपली आईच आहे. आणि स्वमाताच, स्वतःची आई ही सुद्धा आपली आईच आहे. पंचेता मातर स्मृताः. असे 5 आई आणि 5 बाप आपल्याला प्रत्येकाला असतात. तुकोबाराय या ठिकाणी संतांचं वर्णन करत असताना, तुम्ही संतमाय बाप कृपावंत. बाकीचे आई बाप जे असतात, जे नेहमीचे, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते आई बाप आपल्याला संसारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. हे संसाराच्या बंधनातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. इथपर्यंत सोडवतात
या संसाराला भवसागराची उपमा संत महात्म्यांनी अनेक ठिकाणी दिलेली आहे. या भवसागरातून संत महात्मे आपल्याला तारून नेणारे तारू ठरतात आणि अवस्था काय करतात? तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके, तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके. हा बोधाची एकासे लावणी कौतुके, बोधाची एकासे लावणी कौतुके, या भवसागरी झाला से तारू, या भवसागरी झाला से तारू, बोधाची एकासे लावणी कौतुके, बोधाची आकाशे लावणी कौतुके, या भवसागरी झाला से तारू, या भवसागर झाला से तारू. नाथ महाराजांचा महाराज ब्रिदावळी नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींची आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या दोघांचा संवाद त्याच्यामध्ये आहे. तर नाथ महाराज म्हणतात, माझी अवस्था संत सद्गुरूंच्या मुळे कशी झाली? तारी येले येणे श्री गुरु नाईके, बोधाची एक आसे लावणी कौतुके, या भवसागरी जाहला असे तारू, परतोनी पाहे तव कैचा मायापुरू. संत महात्म्यांनी मला या भवसागरातून तारून नेलं, पण जेव्हा मी तरुण इकडे आलो आणि कशातून तरुण गेलो होय, मागे वळून बघितलं तर कशामधून आपण तरलो याची आठवण सुद्धा त्यांनी आम्हाला ठेवली नाही. अशा अवस्थेप्रत आम्हाला संत महात्म्याने नेऊन ठेवलाय. ना तुकोबाराय सांगतायत, तुम्ही संतमाय बाप कृपावंत. संतांना कृपावंत म्हणण्याचं कारण असं आहे की संत ही निरपेक्षपणे कृपा करत असतात. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता ते कृपा करत असतात. देवही कृपा करतो, पण देवाच्या कृपा करण्यामध्ये आणि संतांच्या कृपा करण्यामध्ये फरक आहे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार, असं देवाचं मोठेपण आहे, असं देवाचं दातृत्व आहे, असा त्याचा कृपाळूपणा आहे. पण संतांच्या बाबतीमध्ये विचार केला, कुठल्याही गोष्टीच्या अपेक्षेविना संत महात्मे आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. देव कृपाळू आहे, पण तो काहीतरी हातचं राखतो. भावार्थ रामायणामध्ये एक कथा नाथ महाराजांनी अशी सांगितली आहे. सीतामाता तेव्हा सीतामाता प्रभू रामचंद्र बाहेर गेलेले होते, लक्ष्मण दादा लाकडं आणायला बाहेर गेले होते. अशा अवस्थेमध्ये काही धान्य समोर ठेवलेलं होतं आणि काही कावळे त्या ठिकाणी येऊन ते धान्य खाण्याचा प्रयत्न करत होते. सीतामातेनं त्यांना उडवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते कावळे तिथेच येत होते. सुदस्व नावाचा एक गंधर्व त्या ठिकाणी आला आणि तो विचार करू लागला की सीतेचं काय सौंदर्य आहे, अप्रतिम अशी सीता आहे. आणि ती कावळ्यांना हकलत असताना तिच्या देहाचा जो भाव त्यांना जाणवला, त्याला असं वाटलं की आपण हिला स्पर्श केला पाहिजे. पण गंधर्वाच्या रूपात जर का आपण हिला स्पर्श केला तर काहीतरी अघटित घडेल. ही कावळ्यांना हकलतीये ना, कावळ्याच रूप आपण घेऊन जावं, म्हणजे आपल्याला तिला स्पर्श करता येईल. कावळ्याच्या वेशामध्ये तो सुदस्व नावाचा गंधर्व गेला. बाकीचे कावळे सगळे पळून जायला लागले, पण हा मात्र तिच्या जास्त जवळ येऊ लागला. नाथ महाराजांनी वर्णन केलंय की त्या गंधर्वानं, त्या कावळ्याच्या रूपातल्या गंधर्वानं सीतेच्या स्तनांना स्पर्श केला
आणि तो त्याच्यामध्ये आनंदला आणि तिथे अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. सीता मूर्छित होऊन पडली. प्रभू रामचंद्र जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की असा असा प्रकार घडलेला आहे. सीतेच्या आवाजामुळे परमात्म्यानं आहे तिथूनच एक दर्भ उचलला, एक काडी उचलली आणि ती आश्रमाच्या दिशेनं फेकली. तो रामबाणच होता एक प्रकारचा. ती इशिका, ती काडी त्या कावळ्याच्या दिशेने पुढे निघाली. कावळ्याच्या दिशेने पुढे निघाल्याच्या नंतर कावळ्याला लक्षात आलं प्रभू रामचंद्रांना हे कळालेलं आहे. कावळा पुढे पुढे पळू लागला. ती काडी त्याच्या मागे मागे जाऊ लागली. इंद्रदेवाकडे गेला. स्वतःचा राजा होता त्या गंधर्वाचा. त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही याला उपाय नाही. ब्रह्मदेवाला आमच्याकडे उपाय नाही. महादेवाकडे गेला. त्यांनी सांगितलं आमच्याकडे उपाय नाही. संत महात्मे भेटले, नारद महर्षी भेटले आणि त्यांनी सांगितलं की परमात्म्याला जर तू शरण गेलास तरच ते तुला ह्या संकटातून वाचवू शकतील. परमात्म्याला शरण आला तो कावळा, सुदसुव नावाचा गंधर्व. पण रामानं सांगितलं हा रामबाण आहे, एकदा निघाला तो वापस येऊ शकत नाही. तो तुला लागणार हे मात्र खरं आहे. आता एक गोष्ट तू मला शरण आलेला आहेस म्हणून मी तुला सांगतो की तू एखादा अवयव असा दे, कुठलेही जे 2 तुझे अवयव आहेत त्यापैकी एक अवयव असा मला दे की ज्याला मी हा बाण मारू शकतो आणि तुझ्या जीवाचं त्या अवयवावर बेतू शकतो. तिथपर्यंत तुला समाधान मिळू शकतं. हा उशाप समज. त्यांनी सांगितलं देवा काय घ्यायचं ते घेऊन टाका. त्यांनी सांगितलं तू ठरव काय पाहिजे. त्यांनी सांगितलं देवा माझ्या डाव्या डोळ्यानं सीता मातेच्या स्तनाकडे लक्ष गेलं होतं, त्यांनी बघितलं होतं म्हणून माझा डावा डोळा फोडून टाका. देवानं ती काडी त्याच्या डाव्या डोळ्यामध्ये घुसवल्या गेली आणि डाव्या डोळ्यानं त्या कावळ्याला दिसेनासं झालं. पण देव कृपाळू आहे. त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा डोळा तयार केला की ती काडी घुसून तो खराब झालेला असा दिसणारही नाही, आहे तसाच दिसणार. पण आजही कावळ्याला एकाच डोळ्यानं दिसतं म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात. कावळ्याला फक्त उजव्या डोळ्यानं दिसतं, त्याला डाव्या डोळ्यानं दिसत नाही. त्याला डावीकडची वस्तू बघायची असेल तर तो कावळा पूर्ण तोंड असं वळून उजव्या डोळ्यानं त्याच्याकडे बघत असतो. त्यांनी सांगितलं देवा जेव्हा तुझा बाण आला ना तेव्हा माझ्या ह्या डोळ्यांनी सीता मातेकडे बघितलं आणि मातृत्व ही माझी माता आहे असे विचार जागृत झाले म्हणून खरोखर माझा हा डोळा वाचला. तू कृपा केलीस माझ्यावरती, खरोखर तुझे उपकार आहेत. पण देवानी सांगितलं बाबा तुझा एक डोळा मी फोडलाय पण काही हरकत नाही. तुझा जो राहिलेला डोळा आहे ना त्याला मी पाप पुण्य बघण्याचा अधिकार देतो. पिंडाला कावळा शिवणं हा जो प्रकार आहे, कावळा शिवला नाही म्हणजे काहीतरी पाप आहे, काहीतरी राहिलेला आहे. तो का राहिला? केलेलं पाप आहे. ते कावळा शिवण्याची लोक वाट बघतात. कधी कधी त्या पिंडाला तो कावळा शिवतच नाही. आता कावळ्याला काही पकडून आणता येत नाही, लक्षात ठेवा. ते आपलं पुण्य असावं लागतं तेव्हाच तो तिथे येत असतो. काही जण म्हणतात हे काहीतरी भाकड कथा असतात म्हणतात. मग मला एक सांगा, पिंडाच्या ठिकाणी कावळाच का येतो, कबूतर का येत नाहीत? काहीतरी त्याचा संबंध आहे म्हणून त्या ठिकाणी तो कावळा येतो. पाप पुण्य बघण्याचं सामर्थ्य परमात्म्यानं डोळ्याला प्रदान करून दिलं त्या कावळ्याच्या. पण पुन्हा एकदा घाण खाण्याचा शापही दिला. कारण तुझ्या चोचेनं माझ्या पत्नीच्या स्तनांना स्पर्श केला होता. आता तुला ही शिक्षा काय, तर तुला घाण खावी लागेल. लक्षात घ्या, परमात्मा कृपा करतो, दया करतो, पण त्याच्या साथोसाथ अशाही काही गोष्टी करून ठेवतो. आपल्या वारकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानबाची मेख ही मारून ठेवली. देव कृपाळू आहे पण त्याही पेक्षा संत कृपाळू आहेत. कारण देव आधी काहीतरी घेतो, मग अनंतपटीनं देत असेल, आधी काहीतरी घेतो. जे देतो ते अशा अवस्थेत देतो की हे दिलंय ते खरं आहे की खोटं आहे असा संभ्रम निर्माण व्हावा. पण संतांचं देणं, या संतांचे हे देणे कल्पतरू होणी दुने. त्यांचं देणं सर्वसाधारण लोकांसारखं नसतं. ते देतात ते मनापासून देतात. मी सांगितल्याप्रमाणे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. मी अवगुणी अन्यायी.
स्वतःला पतित म्हणून घेणारे तुकोबाराय किती पावन आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांच्या दर्शनानं लोकांचे पाप ताप दैन्य दूर जातात ते तुकोबाराय स्वतःला दीन म्हणून घेतात, पापी म्हणून घेतात. हा त्यांचा नम्रपणा आहे. तुकोबाराय असे कितीतरी अभंग आहेत की तुकोबारायने स्वतःबद्दल मी अमुक आहे, मी तमुक होतो असं सांगितलं. होते का तसे? असं अजिबात नाही. तसे होते असं अजिबात नाही. पण लोकांच्या समोर एक आदर्श असावा की सामान्य माणसानं कसं वागावं, त्याचा वस्तुपाठ संत महात्मे अभंगाच्या माध्यमातून ठेवत असतात. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. असं जेव्हा तुकोबाराय सांगतात तेव्हा तुकोबारायांच्याकडे काम होता का, क्रोध होता का, लोभ होता का? तरी सुद्धा ते बोलतायतच ना. तिन्हीचेही उदाहरण आपल्या डोळ्यांच्या समोर आहे. काम नाही. जाई वो तुमा ते न करी सायास, गोष्टी सांगून आपला वेळ घेणार नाही. आपल्याला सर्वांना माहिती, ती स्त्री आली, तिने हावभाव करण्याचा प्रयत्न केला. तुकोबारायांनी सांगितलं गावामध्ये जा, माझ्याकडे येऊ नकोस. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे काम. काम क्रोध. अहो एखाद्याने आपल्याला जर का अचानकपणे मारली कानाखाली तर आपला हात उठतो की नाही? जो समोरचा कोणीही असो, सहज तो भाव आहे माणसाचा. पण अंगावरती उकळलेलं पाणी टाकूनही जळे माझी काया, लागला बोणवा, धावरे केशवा माय बापा, पेटली ही सकळ कांतिरो मावळी. ही भाव ही भाषा तुकोबारांच्या तोंडातून आली. उलटा प्रतिकार त्यांनी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शिष्य होते. त्यांनी सांगितलं असतं तर काहीही शिक्षा देता आली असती, पण तसं केलं नाही. तुकोबारायांनी नजराणा पाठवला. लोभही नाही. तुमचे ते वित्त धन ते मज मृत्तिके समानस. सगळ्यांना कथा माहिती आहे. मग असं असताना तुकोबाराय का म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. ही भावना तुमच्या आमच्यामध्ये जागृत असावी की परमात्म्याची कृपा झाल्यानंतर अशी अवस्था माणसाला येऊ शकते. म्हणून तुकोबारायांची इतर अनेक संतांची अशा प्रकारची भाषा आपल्याला बघायला सापडत असते. तुकोबाराय सांगतात तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुमच्याबद्दल मी तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वरवर बघता भेद नाही आहे, पण आम्हाला यावंच लागतं आणि तुम्ही येत असता